महाराष्ट्राचे 2014 नंतरचे राज्यपाल एक एक नमुने आपल्याला मिळत आहेत। भगतसिंग कोश्यारींनी काय पराक्रम केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे। महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या, छत्रपती शिवरायांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे कोश्यारी गेले आणि आता तिथे आचार्य देवव्रत आलेले आहेत। आचार्य देवव्रत यांचं नाव काय नेमकं, त्यांचं खरं नाव काय आहे रेकॉर्डवरचं हे त्यांनी जरा सांगायला पाहिजे। नरेंद्र मोदीचे लाभार्थी असलेले विद्यमान राज्यपाल महाराष्ट्राचे आचार्य देवव्रत म्हणतात की नरेंद्र मोदी हे देव लोकातून आलेले आहेत, ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आचार्य देवव्रत, नरेंद्र मोदी जर देव लोकातून आलेले असतील तर मग त्यांच्या आईचं काय करायचं? त्यांच्या आईच्या पोटातनं ते आलेत ना, असं आम्ही सगळे समजतो, नरेंद्र मोदी पण समजतात, कारण नरेंद्र मोदींनी त्यांच्या आईची सेवा केलेली आहे। ते व्हिडिओ टीव्हीवर बातम्या वगैरे बघितल्यात का? ते कॅमेरे घेऊन आईकडे जायचे, ते आईच्या उदरातनं ते बाहेर आलेत, देव लोकातनं आलेत असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा बाकीचे लोक कुठून आलेत? आचार्य देवव्रत, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र वारकरी संतांचा आहे, चक्रधर स्वामींचा आहे, महात्मा बसवेश्वरांचा आहे। संविधानाला मानणारी लोक या देशामध्ये आहेत। संविधान म्हणतं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम करायचंय आपल्याला। नवा भारत जो बांधायचा तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्या विचाराने बांधायचा आहे। अंधश्रद्धा कर्मकांडावर आधारलेला महाराष्ट्र नाही, बाखड कथा पुराण कथा सांगणारा हा महाराष्ट्र नाही। तुम्हाला वैदिक परंपरेतल्या लोकांना बहुजनांची माथी भडकवायची आहे, बहुजनांना वेडे बनवायचे, हे तुमचे कार्यक्रम पूर्वीपासून हजारो वर्ष सुरू आहेत। आचार्य देवव्रत, तुम्ही खोटे नाव सांगताय। नरेंद्र मोदी जर देव लोकातून आलेले असतील तर इतर लोक पाताळातून आलेत का, असा तुम्हाला माझा जाहीर सवाल आहे। ह्या पद्धतीने तुम्ही जे महाराष्ट्राची दिशाभूल करताय, अरे संत ज्ञानेश्वर म्हणाले, योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म। कर्मकांडाला विरोध केलाय संतांनी आणि तुम्ही देवलोकातून सांगता। अरे आमच्या तुकोबांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू खवन देव तेथेची जाणावा। देव माणसात आहे, आत्मा परमेश्वर आहे, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर असं म्हटलेलं आहे सर्वांनी। तुम्ही देवलोकातून आले म्हणता नरेंद्र मोदी, त्यांच्या आईचं काय करायचं याचं उत्तर आम्हाला हवंय। आचार्य देवव्रत यांचा मी तीव्र निषेध करतो। राज्यपाल पदावर बसून अंधश्रद्धा फैलवणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन पायदळी तोडवणाऱ्या आचार्य देवव्रतांचा मी निषेध करतो। तुम्ही पण निषेध करा।